महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञानडी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. आता श्रीमद भगवत गीता अध्याय नंबर 17 श्लोक नंबर 23 मध्ये ओम तर ब्रह्मचा जप आहे क्षरपुरुषाचा आणि तत् हा सांकेतिक आहे अक्षर पुरुषाचा आणि जो सत शब्द आहे तो पण सांकेतिक आहे. याला सार नाम देखील म्हणतात, याला आदी नाम देखील म्हणतात. तो आहे परमअक्षर ब्रह्मचा. तर या तीनही अक्षरांच्या मजदुरीने, या तीनही मंत्रांच्या साधनेने आपण भगवान प्राप्त करू शकतो, तो मोक्ष स्थळ प्राप्त करू शकतो, ते सुख प्राप्त करू शकतो, ज्याबद्दल वर्णन केले गेले आहे. आता जसा आपण हँडपंप लावून घेतो तर हँडपंपसाठी आपण हँडल मारतो, तर हा खटका आणि हँडपंप हे आपले उपास्य नाहीयेत. परंतु या कृतीशिवाय ती उपास्य वस्तू नाही मिळू शकत, वांछित वस्तू नाही मिळू शकत, पाणी नाही मिळू शकत. तर ही पूजा नाही करतो आपण तर ते साधन मिळवलं आहे ज्यातून ते पाणी मिळेल. तर हा जो मंत्र आहे ओमचा आणि दुसरे दोन सांकेतिक आहेत, ही काही आपण पूजा नाही करत आहोत. आपण आपल्याला इच्छित गोष्ट मिळवण्यासाठी ते साधन मिळवले आहे, ही साधना आहे. तर ही साधना आहे त्या परमअक्षर ब्रह्मच्या प्राप्तीसाठी. जसा सतनामाचा 2 अक्षराचा मंत्र आहे, एक ओम आणि एक तत्. जसे आदरणीय नानक साहेबांची जन्मसाखी मध्ये आज समुद्राच्या साखीत हे प्रमाण आहे त्या 2 अक्षरी मंत्रांचं. दास आता बोलून नाही सांगणार. तर या दोन्ही मंत्रांचा जप केला जातो श्वास उच्छ्वासाने. जसं आपल्याला पाणी काढायचं आहे, पाणी, तर त्यासाठी हँडपंप लावणार, तर आधी कुदळ मारणार, माती बाहेर फेकणार, कुदळ मारणार, माती बाहेर काढून मग बाहेर काढणार आणि पाईप खाली सोडून देऊ. हे काम आहे समजा सतनामाचं. 2 अक्षरांचा उच्चार होईल श्वास उच्छ्वासाने. आता हे सतनाम या उच्चाराने आपलं काम केलं, पाण्यापर्यंत पोचवलं, पण बाहेर पाणी नाही प्राप्त झालं. त्यासाठी अजून एक आयटम लावावा लागतो, हँडपंप वरती मशीन म्हणतात त्याला, आणि मग त्याची पूजा करायची आहे. त्यालाही असंच हलवायचं आहे, प्रॅक्टिस करायची आहे, तेव्हा मग ते पाणी येतं. तर असंही केवळ सतनाम प्राप्तीनेही मोक्ष नाही. सारनाम नाही मिळालं, ते पाणी नाही मिळत ना. सारनाम समजा ते हँडपंपचं वरचं मशीन आहे, तर ही मशीन त्याच वेळी लावली तर यश देईल जेव्हा तो पाईप पूर्ण पाण्यापर्यंत पोचलेला असेल. मध्येच जर कोणी म्हटलं हँडपंप लावा, मशीन फिट करा, तर मिस्त्री ते कधीच करणार नाही. तर हा दास तुम्हाला ही सर्व व्यवस्था सांगतो आहे, तर आपण करायची आहे, मजुरी करायची आहे. आणि जेव्हा सारनामाची वेळ येईल, आपला पाईप पोचलेला असेल, पाणी असेल आसपास, तर हँडपंप म्हणजे सारनाम आपल्याला दिलं जाईल. तर अशा प्रकारे आहे ओम त्या परमअक्षर ब्रह्मला प्राप्त करण्याचा ओम तत्सत या 3 मंत्रांचा जप. ओम हा ब्रह्मचा आहे, तत् अक्षर पुरुषाचा आहे, त्याला परब्रह्मही म्हणतात, आणि सत हा परमअक्षर ब्रह्मचा आहे, याला पारब्रह्मही म्हणतात. पारब्रह्म, एक परब्रह्म, एक पारब्रह्म. ब्रह्म तर हा क्षरपुरुष आहे, हा काळ भगवान, 21 ब्रह्मांडांचा स्वामी. अक्षर पुरुष याला परब्रह्म म्हणतात, ब्रह्मच्या पुढचा भगवान. पर म्हणजे दुसरा, आणि याच्यावर पारब्रह्म. पारब्रह्म म्हणजे सर्वांच्या पलीकडचा, सर्वांपेक्षा श्रेष्ठ तो पारब्रह्म असतो. जसं समजा तुम्ही संतांच्या वाणीमध्ये पारब्रह्म शब्द ऐकता, तो परब्रह्मसाठी नाहीये, तो पारब्रह्म म्हणजे त्या सत्य पुरुषाकडे संकेत आहे, परमअक्षर ब्रह्मकडे संकेत आहे. तर जसं तर त्या परमात्म्याच्या प्राप्तीसाठी 3 मंत्रांचा जप आहे, ओम तत्सत. तर अशा प्रकारे आपण त्या परमात्म्याला प्राप्त करू. कसे प्राप्त करणार? गीताजी अध्याय नंबर 18 श्लोक नंबर 66 मध्ये सांगितलंय की या गीता ज्ञानदात्या ब्रह्मने सर्व धर्मां परित्यज्य माम एकम शरणम व्रज.
अहम त्वा सर्वे पापेभ्यः मोक्षयिष्यामि मा शुचः. हे काय म्हणतात की माझ्या स्तराच्या जेवढ्या पूजा आहेत त्या माझ्यातच सोड. मला दे जी तू माझ्या स्तरामध्ये तू मजुरी केली आहेस, मग मी तुला इथून जाऊ देईन, नाहीतर तू माझा बंधक मजूर आहेस. आणि माझं कर्ज उतरव. मग तू त्याच्या शरणी जा. एकम, एकम म्हणजे त्याच्या बरोबरीचा दुसरा कोणी नसेल, अद्वितीय, ज्याच्या समान दुसरा कोणी शक्तिशाली भगवान नसेल असा. एकम शरणम व्रज, त्याच्या शरणात जा. आणि या अज्ञानी आपल्या धर्मगुरूंनी, अनुवादकर्त्या ऋषी मंडलेश्वरांनी अनर्थ करून ठेवलाय गीताजीमध्ये. अनुत्तम म्हणजे अत्युत्तम म्हणतायत. बघा ना, व्याकरणच बदलून टाकलं आपल्या अज्ञानाच्या कारणाने. आणि व्रज म्हणजे जाणं असतं, येणं लिहून ठेवलंय या अनुवादकर्त्यांनी. इंग्रजीत शब्द आहे गो, आणि गो म्हणजे जाणे असतं, येणं तर असूच शकत नाही. तो तर मूर्ख आहे जो या वाक्याला न समजताच त्याचा अर्थ येणे करत आहे. बिलकुल अज्ञानी व्यक्ती आहे, आशयच समजला नाही, त्या प्रकरणाच्या आशयाशी तो परिचित नाहीये. आता हे गीताजीच्या अध्याय नंबर 2च्या श्लोक नंबर 7 मध्ये अर्जुन स्वतः स्वीकारतोय की मी आपल्या शरणी आहे, आपण माझे गुरु आहात आणि माझी बुद्धी काम नाही करत, मला निर्णायक ज्ञान द्या, मी आपल्या शरण आहे. आता इथे परत म्हणतोय की मला शरण ये, तो तर म्हणतोय की मी आधीच तुला शरण आलोय. सर्व धर्माच्या कर्मांना माझ्यात सोडून मला शरण ये, म्हणजे बुद्धी बघा यांची. हे यांनी खूप ठिकाणी असे अनर्थ करून ठेवले, त्यांनी यांना समजलं नाही. तर हा ओम नामाचा जप यांना देऊया काळाला, हा आपल्याला इथून जाऊ देईल, नो ड्यूज सर्टिफिकेट लिहून देईल. पण हा तेव्हाच लिहील जेव्हा सद्गुरू आपल्याबरोबर असतील, नाहीतर हा तुम्हाला फसवून त्याच्या नकली सतलोक, नकली अलकलोक, अगमलोक, ब्रह्मलोक धोका देण्यासाठी तिथे उचलून आपटेल आणि तिथे आयुष्य बर्बाद करून कितीतरी युगांनंतर परत पृथ्वीवर ढकलेल. सगळं काम जसंच्या तसं राहिलं तर सद्गुरूची आवश्यकता आपल्याला असेल अंतिम श्वासापर्यंत, की जसा प्रसंग चालला आहे की आपण ओम नामाचा जप यांना देऊ आणि मग आपल्याला 7 शंख ब्रह्मांडांना पार करून जायचं आहे. अक्षर पुरुषाच्या, परब्रह्मच्या 7 शंख ब्रह्मांडात त्याच्या लोकातून जाण्याचं भाडं द्यायचं आहे यांनी. तत् मंत्र जो आपल्याला दिला जातो ते त्याचे भाडे द्यायचे आहे तिथून जाण्यासाठी आपल्याला. हा समजा टोल टॅक्स समजा त्याचा, त्या अक्षर पुरुषाचा, त्याच्या लोकातून पार जाण्यासाठी. आणि तिसरा जो मंत्र आहे तो सतलोकात स्थायी स्थान प्रदान करेल, जे आदी नाम आहे, सार नाम आहे. तर पुण्यात्म्यांनो, गीताजी अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 8, 9, 10 मध्ये गीता ज्ञानदाता म्हणतो की त्या परमअक्षर ब्रह्मची साधना करशील तर त्याला प्राप्त करशील. त्याच्या साधनेचा मंत्र तर सांगितला हा ओम तत्सत नथिंग एल्स इति निर्देशः. बस हाच निर्देश आहे. निर्देश म्हणजे फायनल डायरेक्शन, नथिंग एल्स. आणि गीताजीत ना हरे राम हरे कृष्ण, ना ओम नमः शिवाय, ओम भगवते वासुदेवाय नमः, हे अशा प्रकारचे कोणतेच मंत्र नाहीयेत. जे श्रीमद भगवत गीतेत वे ऑफ वर्शिप नाहीये, पूजेचा मार्ग नाहीये. त्याला जो करतो तो शास्त्रविधी सोडून मनमानी आचरण करतो आहे. आता प्रसंग येतो पुण्यात्म्यांनो, जे शास्त्रविधी त्यागून मनमानी आचरण करतात त्यांना ना सुख मिळतं ना त्यांची गती होते, सांगा, आणि ना त्यांचं कोणतं कार्य पूर्ण होतं. तर म्हणूनच तर आपण भक्ती करतो आणि ते तीनही व्यर्थ, तर ती साधना करण्यात कोणताच लाभ नाही. याच कारणाने आपण नास्तिकतेकडे झुकलो आहोत. भगवानाला शोधता शोधता आपण हारून थकून गेलोय. शेवटी आपण कर्मकांडाचा आधार घेतला. चोरीमारी करून आपण शेठ सावकार बनण्याचा प्रयत्न करत आहोत. दुप्पट दुःख ओढवून घेतो, पाप गोळा करतो. तर अशा प्रकारे या ज्ञानाने आपल्याला हे विष दिसून येईल. परमात्मा म्हणतात जसं दुःख स्वतःचं तसं जाण इतरांचं. पुण्यात्म्यांनो, तुम्ही एखाद्या ऑफिसात जाता, दयाहीन प्राणी असतात, त्यांना दुःख
दिसत नाही की कुठून आला असेल हा माणूस, तहानलेला भुकेला असेल. त्यांना फक्त फसवेगिरी करून त्यांचा स्वार्थ साधायचा असतो. तर ते तुमचं काम करतील, नाहीतर कधीच करणार नाहीत. 4 आणे हवे असतात त्यांना. आता दास जेव्हा नोकरी करायचा 1977 मध्ये, तर तेव्हा कोण्या एखाद्या अधिकाऱ्यावर बोट दाखवलं जायचं की तो भ्रष्ट आहे, बाकी सर्व बरे होते. आता एखाद्या अधिकाऱ्याकडे, कर्मचाऱ्याकडे बोट दाखवलं तर तोच ठीक असतो, बाकी सगळे एकसारखे असतात. तर ही का वीज कोसळली? अज्ञानाने. पहिले घाबरायचे भगवानाला, भगवानाचं भय दूर झालं, मग विष खाऊ लागले. हाहाकार माजला. एका शहरात पहा डॉक्टर, हे भगवान. जगभरातील वैद्य, डॉक्टरांची दुकानं उघडली. मेडिकलमध्ये जाऊन पहा की त्यात खचाखच भरलेले आहे. तिकडे पाप गोळा करतात, इकडे भोगतात पडल्या पडल्या. इथे परमात्मा म्हणतात, जीवित जग में जूती पड़े फिर जम तोड़े छाती. हा जीव इथे बर्बाद होईल, पुढे यमाचे दूत तुमच्यावर अत्याचार करतील ते वेगळेच. मग त्या विषयाला कोण खाणार जेव्हा ज्ञान होईल? तर याला कारण काय झालं? कारण की आपण भगवंताच्या विधानाशी अपरिचित होऊन पाप करत आहोत. आता लहान लहान मुलांना दास पाहतो, खूप आनंद होतो. तो म्हणतो की मी अशी विडी उचलून दिली चुकून, रडतो की माझं नाव खराब झालं. तर पुण्यात्म्यांनो, असा समाज तयार होईल तर मुलं वाईटपणा करतील. पुढे जाऊन असा सुदृढ समाज तयार होईल की यांना बघून बघून अजून इतर लोक, अन्य लोक यांचं अनुकरण करतील. लहान लहान मुलं अशा नेकीने, नीतीने राहत आहेत. एक छोटासा मुलगा, त्याला 100ची नोट मिळाली, गल्लीत पडली होती. येऊन लगेच त्याने आईला दिली की तिथं पडली होती. त्याची आई म्हणाली, नाही बाळा, ही आपण नाही वापरायची. ती उचलून इथे दानपात्रात टाकली. तर नाहीतर पूर्वी अज्ञानाने आई आधी खिशातच टाकायची. आधी तर मूल ती घरीच आणायचं नाही आणि माहीत नाही ती देऊन काय गोळी किंवा टॉफी खायचा. तर अशा प्रकारे परमात्म्याच्या या ज्ञानात असे रंगून जाल आपण की स्वप्नात सुद्धा चूक नाही करणार. आणि धनाची आवश्यकता भासली तर भगवंत लांब नाही, हे सत्य समजून चला. भगवानाला का शोधायचो? आपल्याला जर कुठल्याही गोष्टीची गरज असेल तर तो पुढ्यात ठेवेल, हे सत्य समजून चला. भगवान यालाच म्हणतात. हा काही पोरखेळ नाहीये. आणि मग का ड्रामा करता भक्तीचा? ही ती समर्थ शक्ती आहे, एका वचनात सगळं काही करू शकते आपल्यासाठी. परंतु ती करण्यायोग्य आपल्याला बनावं लागेल. म्हणतात, सतगुरु के दरबार में कमी काहे की ना, और अनसा मौज नहीं पा रहा तेरी चूक चाकरी में. तर अशा खऱ्या दरबारात कोणत्याही गोष्टीची कमी नाहीये. जर आपल्यावर कृपा होत नसेल तर आपल्या कोणत्या सेवेत किंवा सेवा शुश्रूतेत काही त्रुटी आहेत त्या दुरुस्त करा, लगेच वीज येईल. करंट येण्यासाठी, वीज पॉवर येण्यासाठी आपल्याला त्या योग्य बनावं लागतं, गुड कंडक्टर. तर वीज येईल, सगळी कामं होतील, हाच तर त्याचा गुण आहे. तर त्या विजेला येण्यायोग्य बनवा आणि याच मार्गाने तयार व्हाल तुम्ही. या ज्ञानाने, या भक्तीने समर्पित व्हाल. आता प्रसंग चालू आहे. सतगुरु के उपदेश का लाया एक विचार, जय सतगुरु मिलते नहीं जाते नरक द्वार. अब नरक द्वार में दूध सब करते खेचा तान, उनसे कबू ना छूटता फिर फिरता चारों खाने. के दुर्गति होती 4 खानी में भ्रमता कदे ना लगता पार. और ये सब फेरा मिट गया मेरे सतगुरु के उपकार. म्हणजे त्या परमसंत, त्या संताच्या कृपेने, या मंत्राच्या प्राप्तीने माझं जे सगळं दुःख होतं ते परस्पर निघून गेलं. माझ्या सद्गुरूंच्या उपकाराने हे फेरे समाप्त झाले. मग काय सांगतात? 7 समुद्र की मसी करूं और लेखनी करूं बन राय, धरती का कागज करूं गुरु गुण लेख्यो न जाय. होय होय. आता सांगा, काय गुण लिहिणार या परमपित्या परमात्म्याचे? इतक्या कष्टाने आपण काढले, एका कुत्र्याचे जीवन लिहायला लागा, मग एक काय काय दुःख आहेत त्याची.
थंडीच्या हिवाळ्याच्या दिवसात थंडीचे दिवस गल्लीत पडला आहे. आधी तो हवेलीत राहायचा एसी रूम मध्ये. बिगर भक्तीचा पहा आता कुठं पडला आहे, प्लॅटफॉर्मवर. गल्लीत बसला आहे, सहपरिवार झोपला आहे. कुत्री कुत्रा बनून वरून पाऊस पडतोय, गारठून गेलाय. येणारा जाणारा त्याला काठी मारतो. आणि मग तो भुकेला उठतो सकाळी, कोणाच्या दाराकडे पळतो, तर तिथे सकाळी सकाळी कोणी त्याच्यासाठी पराठे बनवून ठेवलेत. उलट काठी आणतील, चल. तो परत दुसऱ्या घरात घुसतो, तिसऱ्या घरातल्या स्वयंपाकघरात पोचतो. भूक लागलीये पण कमरेवर बसते काठी. मग ट्या ट्या करत करत कुठे जाऊन पोचतो, उकिरड्यावर. घाण खायला जाईल तो. पुण्यात्म्यांनो, ही तर एका दिवसाची प्रोसेस आहे कुत्र्याची. या सगळ्यांना, गाढवांना, कुत्र्यांना, सर्व 84 लाख योनींना बघत बघत याला लिहायला बसलो तर परमात्मा म्हणतात. परमात्म्याच्या गुणांचं या संपूर्ण पृथ्वी एवढा कागद असेल, 7 समुद्राची शाई असेल, हे सर्व संपेल, पण परमेश्वराच्या या गुणाला अंत नाही. आता पुण्यात्म्यांनो, परमात्मा म्हणतात, गुरु गोविंद कर जानियो रहियो शब्द समाए, मिले जब दंडवत बंदगी, नहीं तो पल पल ध्यान लगावे. गुरुजींना गोविंद म्हणजे परमात्म्या समान मानून स्वतःचा हा भक्तिरूपी खेळ सफल करा. पुण्यात्म्यांनो, परमात्मा जेव्हा आले होते ते स्वतःच भगवान होते आणि आपण त्यांना न ओळखता त्यांना एक सामान्य माणूस मानत राहिलो. आशीर्वाद देत होते, लाभही व्हायचा, परंतु ते त्यांना विणकरच दिसायचे, भगवान दिसलेच नाहीत. त्यामुळे आपण सगळे इथेच राहिलो, 64च्या 64 लाख. आता परमात्म्याने सांगितलं आहे की गुरुला गोविंद समजून, भगवान समजून डील करा, ट्रीट करा त्याला. जसं हा दास तर भगवान नाहीये, परंतु तो परमात्मा अशीच दासासारखी भूमिका करून निघून गेला. ते भगवान होते आणि काळ आपली खेळी खेळला अशी. तर म्हणून परमात्म्याने सांगितलं आहे की गुरुजींना तुम्ही परमात्मा मानून तुमचा हा भक्ती मार्ग सफल करावा लागेल, नाहीतर कधीच नाही होणार आहे तुमचं. जसं गणितामध्ये एक कर्जाचा प्रश्न असतो, त्यात मूळ रक्कम शोधायची असते. त्यासाठी मानावं लागतं समजा मूळ रक्कम 100 रुपये. ती 100 रुपये मूळ रक्कम नसते. मूळ रक्कम तर अरबो खरबोंमध्ये असते, करोडोंमध्ये असते. ती मूळ रक्कम अरबो खरबांची शोधण्यासाठी आपल्याला मूळ रक्कम 100 रुपये मानावीच लागते. हा नाईलाज समजा, त्यासाठी आवश्यक समजा. याशिवाय आपल्याला सापडू नाही शकत जी मूळ रक्कम आपण शोधत आहोत. आणि ती नाही मिळाली तर आपण फेल होतो, गुण शून्य आपल्याला. तर गुरुजींना आपण असं समजा की भगवानच बसले आहेत. जसं आपण परमात्म्याच्या जवळ जाऊ तर आपण कसे डील कराल त्यांच्याशी, जसे या दासाशी कराल. हा आपला स्वभाव बनेल, हाच भाव बनेल. तर हा भाव आणि स्वभाव आपल्याला इथंच बदलून जावं लागेल त्याच्या दरबारी. आणि तिथे जाऊन परत मनात दोष व चलबिचल असेल तर परत उचलून फेकून दिलं जाईल. तिथे तर चाळणीत चाललं जाईल. पुण्यात्म्यांनो, कुणाच्या साक्षीची गरज नाही. तर म्हणून आपल्याला परमात्मा सांगतात, गुरु गोविंद कर जानियो रहियो शब्द समाए. म्हणजे जो मंत्र दिला आहे त्याचा जप करत राहणं. आणि गुरुजी भेटतात तेव्हा दंडवत करा, दंडवत करा, प्रणाम करा. आणि नंतर नाहीतर क्षणाक्षणाला ध्यान लावा. म्हणजे लक्षात ठेवा त्यांच्या गुणांना. हे भगवान, जेव्हा आपल्याला पुण्यात्म्यांनो, आत्ता तर तुम्ही बालक आहात, लहान मुलं, कोणी 2 वर्षाचा, कोणी 3 वर्षाचा. म्हणजे जेव्हापासून तुम्हाला नाम मिळालं तेव्हापासून तुमचं वय मोजलं जातंय. कोणी 4 वर्षांचा, कोणी 5 वर्षांचा, कोणी 10 वर्षांचा. मुलांमध्येच गणलं जातं. जेव्हा तुम्ही थोडे परिपक्व व्हाल मग तेव्हा पहा तुमची स्थिती. तुम्ही रडत बसाल हा विचार करून की भगवान, हा तर अन्याय झाला होता. मनुष्य जीवन एवढं अनमोल होतं, कवडीमोल चाललं होतं. आणि मग या दासाची आपल्याला उपयुक्तता समजेल. तर यासाठी परमात्मा म्हणतात,
मग त्याचा विसर पडूच शकत नाही. इतकी उपयोगी गोष्ट, एक क्षणही आपण लांब नाही होऊ शकत. यामध्ये एवढं रमून जाल अशी ओढ तयार होईल. आणि हा लगाव, ही ओढच तुम्हाला सतलोकात घेऊन जाईल. जसे आपण या काल भगवानावर आसक्त झालो आणि एवढे आसक्त झालो याच्यावर की हलता हललो नाही आणि एवढं सुख सोडून या घाणीत आलो. केवळ याची ओढ, याच्यावर आसक्त झालो. आता याचं खरं रूप तुम्हाला कळेल. हा तर एक नंबरचा विलन आहे. सगळे धोका करून काम करवून घेतायत. बळाने तुमच्याकडून काम करवून घेतोय तो. आणि आता खातोय आपल्याला. आणि आता आपलंच श्रेय लाटेल. आणि आता परमात्म्याच्या जवळ जाण्यासाठी पृथ्वीवर तुम्हाला या दासाच्या व्यतिरिक्त कोणीच दिसणार नाही. आणि मग आपोआप तुमची आशा, तुमची प्रत्येक प्रकाराने तुमचे चित्त या दासावर असं केंद्रित होईल, एकत्रित होईल. आणि एवढे आसक्त व्हाल की तुम्ही हलता हलणार नाही. आणि या भक्तीची शक्ती जी तुम्हाला दासाने सांगितली आहे, ही कमाई तुमच्या सोबत असेल तर अशा प्रकारे मग आपण सतलोकात जाऊ शकू. नाहीतर गोष्टी घडणार नाहीत लवकर. आणि मग काय सांगितलंय की कबीर हरि जय रूठ जा, गुरु की शरण में जावे, कहे कबीर गुरु रूठ गए, हर ना होते सहाय. जसं काय सांगतात, जी व्यक्ती आपल्या पापकर्मांमुळे दुःखी असते तर ती म्हणते की आपला राम रुसला, आपला राम नाराज झाला. नवी नवी दुःख यायला लागली आपल्यावर. आणि जे सुखी असतात त्यांना असं म्हणतात की यांचा राम राजी आहे, यांच्यावर भगवान प्रसन्न आहे. आणि जे दुःखी असतात ते म्हणतात आमचा राम रुसलाय. आता पुण्यात्म्यांनो, जोपर्यंत आपली पुण्यकर्म आहेत तोपर्यंत आपल्याला सर्व सुख सुविधा उपलब्ध असतात. तर असं वाटतं की आपला राम राजी आहे, प्रसन्न आहे. आणि ज्यांची पुण्य संपली, त्यांची पाप सुरू झाली, त्यांचा तर राम रुसला. आता जसं गुरु गोविंद दोनों खड़े, किसके लागू पाए, बलिहारी गुरु अपना, जिन गोविंद दियो मिलाए. आता काय म्हणतात परमात्मा की किती उदाहरणं दिली आपल्याला समजावण्यासाठी. कसं उदाहरण दिलं आहे की जसं आपण कधी शेतात एकांत स्थळी किंवा कुठे कष्ट करीत असतो, काही कार्य करत असतो, मटका भरून घेऊन गेलो पाण्याचा घट, आणि जोपर्यंत त्याच्यात पाणी आहे तर नो प्रॉब्लेम, तहान लागली, गटागटा प्यायलो, परत कामाला लागलो. आणि जेव्हा त्या घट म्हणजे घड्यातील पाणी संपलं, जल संपलं, तर समस्या उत्पन्न झाली. तर तो राम रुसला. जोपर्यंत त्यात पाणी होतं तर राम राजी होता, सुविधा सगळ्या होत्या, प्रॉब्लेम नव्हताच. आता ते पाणी संपलं तर राम रुसला. आता तो राम मिळायचा कुठे? हँडपंपमध्ये. हँडपंपात मिळेल ते पाणी तर तिथे जाऊ. हँडपंपच्या खाली ठेवला घडा, केली त्याची पूजा, सेवा आणि भरून आणला परत, आणि परत सुखी झालात. तर ज्यांच्यावर आता पापाचं राज्य सुरू झालं आहे त्यांची पुण्य आता संपली आहेत. आणि सुख होईल पुण्य वाटल्याने, पुण्य प्राप्त झाल्याने. तर इथे परमात्मा म्हणतात की एकीकडे तर तुमच्याजवळ एका घड्यात पाणी ठेवलं आहे आणि एकीकडे हा हँडपंप आहे. पाणी तर समजा परमात्मा आहे घड्यात, आणि हँडपंप गुरुजी आहेत. आता कशाची निवड कराल तुम्ही? हँडपंपमधून तर तुम्ही कितीही पाणी काढलं तरी, आणि घड्यातील पाणी तर एक दिवस पण पुरणार नाही संपूर्ण परिवाराला. तर इथे परमात्मा म्हणतात, गुरु गोविंद दोनों खड़े, और किसके लागू पाए, बलिहारी गुरु अपना, जिन गोविंद दिया मिलाए. हँडपंप शिवाय पाणी नाही मिळत. कबीर हरि जय रूठ जा, गुरु की शरण में जावे, कहे कबीर गुरु रूठ गे, तो हरि ना होत सहाय. जसं हँडपंप खराब केलात आपण, त्याची काळजी घेतली नाही, तर मग पाणी कसं मिळणार? आता गुरुच रुसला तर भगवान साथ नाही देणार अजिबात.
परमात्मा म्हणतात, मम संत मुझे जान मेरा ही स्वरूपम. माझ्या संताला मीच जाण, तेव्हाच मी तुझ्या जवळ येईन. नाहीतर परमात्मा असा विचार करतात की जसा व्यवहार तुम्ही या दासाशी करता आणि जो विचार या दासाच्या प्रती ठेवता, तर परमात्मा ते हेच करतात, निरीक्षण करतात, पडताळतात की जर या दासाच्या जागी ते मालक विराजमान असते तर तुम्ही असेच वागला असतात. कारण की परमात्मा एका विणकर रूपात राहतात, अशा क्रिया करतात जशा तुम्ही करता. आणि ते शूद्र वर्णात, जसे महर्षी रामानंद पंडितजी खूप विद्वान समजले जायचे आणि परमात्मा त्यांना या काळाच्या जाळ्यातून काढू इच्छित होते. 5 वर्षांचं बालक या रूपात लीलेमध्ये त्यांचं शरीर दाखवत होते. रामानंदजी यांचा एक शिष्य होता. त्या शिष्याला परमात्म्याने एक प्रश्न केला होता की तू विष्णूजींना सर्वेश्वर म्हणतोस, यांचा तर जन्ममृत्यू होतो, पुराणात असं लिहिलंय. ज्या कारणाने क्षुब्ध होऊन त्या रामानंदजींचा शिष्य कबीरजींना म्हणाला होता की काय तू दीक्षा घेतली आहेस, तुला पुराणाचं ज्ञान कुठून मिळालं. परमात्मा कबीरजी म्हणाले की मी दीक्षा घेतली आहे, गुरु केला आहे, जे तुझे गुरु आहेत तेच माझे गुरु आहेत. त्यावेळी फक्त ब्राह्मणांनाच दीक्षा देत असत, त्यांनाच भक्तीचा अधिकारी म्हणत, बाकीच्यांना तर थातूरमातूर सांगून हकलून द्यायचे. आणि गोष्टी सांगून सांगून चंदा म्हणजे आपलं हे घ्यायचे दान. या गोष्टीमुळे क्षुब्ध होऊन तू एक शूद्र असून माझ्या गुरुचा अवमान केला आहेस, एका पंडिताला स्वतःचा गुरु म्हणतो आहेस. रामानंदजींकडे तक्रार केली गेली. कबीर परमात्म्यांना तिथं बोलावलं गेलं. अनेक श्रोते तिथे विराजमान होते. रामानंदजी यांनी प्रथम प्रश्नोत्तरे केली. तू कोण आहेस, तुझं नाव काय. परमात्मा म्हणाले होते, सुन रामानंद राममय हम बावन नरसिंह. आणि मग म्हणाले होते, ए स्वामी सृष्टा में सृष्टि हमारे तीर, दास गरीब अदर बसू मेरा मैं अवगत सत कबीर. रामानंदजींना म्हणाले होते की हे रामानंदजी, मी साऱ्या सृष्टीचा रचनाकार आहे आणि वर सतलोकात राहतो. मी पूर्ण परमात्मा आहे. या गोष्टीचं वाईट वाटलं रामानंदजींना. खूप शिव्याशाप आणि वाईट बोलले परमात्म्याला की तू नीच जातीचा आहेस, खालची जात असून मोठ्या गप्पा करतोस. तू कुजातीचा आहेस, तुझ्या आईबापाचाही पत्ता नाही, कुठे मिळाला होतास, अशा प्रकारचे बोल बोलले गेले. आणि परमात्मा खुश होऊन उभे राहिले, जसं एखाद्या सुयोग्य शिष्याने आपल्या गुरुजींच्या समोर. मग ते काहीही बोलू दे, कोणतेही ऑब्जेक्शन, काहीही दोष मनात नाही आला पाहिजे, हीच शिकवण आपल्याला देऊन गेले परमात्मा. रामानंदजी शिव्या देत आहेत आणि परमात्मा खुश होऊन उभे आहेत की आपण जे म्हणाल ते शिरोधार्य आहे, परंतु मी तोच आहे जो दासाने तुम्हाला सांगितला. मी परमात्मा आहे. रामानंदजींचा नाही विश्वास बसला. ते मध्येच पूजा करू लागले. म्हणाले, थांब थोडा वेळ. मध्ये पडदा लावून टाकला की मी शूद्रांचं दर्शन सुद्धा नाही करत, हे दाखवण्यासाठी. आणि झोपडीच्या आत बसून पूजा करू लागले, जसं भगवान विष्णूची एक काल्पनिक मूर्ती बनवली. हे शाळीग्रामाची पूजा अशी करायचे जसे विष्णूच्या मूर्तीला, श्रीकृष्णाच्या मूर्तीला न्हाऊ घालतायत गंगाजलाने. मग त्यांना स्वच्छ कपडे घालत छोटे छोटे कपडे बनवून ठेवले होते. तर असं ते कल्पनेने करत होते, कुठली मूळ वस्तू नव्हती ठेवली आत. ते काय करतात की सर्व कपडे उतरवून भगवानाचे सगळं न्हाऊ घालून धोतर नेसवतात, अंगरखा घालतात, टिळा लावतात, मुकुट घालतात आणि बरोबरच कंठ्याची माळही, एक कंठीही घालतात, जी वैष्णव साधूंची ओळख असते. तुळशीच्या एका मण्याची, एकच मणी असतो दोरीत. आता मुकुट घातला, त्या दिवशी माळ घालायला विसरले रामानंदजी. रामानंदजींनी विचार केला की आज काहीतरी चुकल्या, माळ घालायला विसरलो, परंतु त्या दिवशी कर्मकांड करताना जो मुकुट ठेवला होता आत, तो मुकुट काढता पण येईना. अशी पूजा खंडित मानली जाते त्या कर्मकांडामध्ये. आणि जर पूर्ण शृंगार नाही झाला, कंठी नाही घातली, तरीही पूजा खंडित, अपूर्ण राहिली.
तर रामानंदजींनी विचार केला की या मुकुटाच्या वरून घालतो. ती मुकुटात अडकली, खाली जात नव्हती. खूप चिंतित झाले. पुण्यात्म्यांनो, भक्त भक्तच असतात. ठीक आहे, कर्मकांड चुकीची करतायत, पण भक्तीची लक्षणं विद्यमान आहेत. खूप दुःखी झाले रामानंदजी. हे भगवान, आज माझ्याकडून काय चूक झाली? इतक्या मोठ्या आयुष्यात 104 वर्षांचा झालो, 16व्या वर्षी आलो होतो तुमच्या चरणी. आजपर्यंत अशी चूक नव्हती झाली. हे परमात्मा, काही चूक झाली असेल तर क्षमा कर. बाहेर उभे भगवान कबीर साहेब म्हणतात की स्वामीजी, या माळेची गाठ सोडा किंवा गुंडी काढून मग गळ्यात घाला. हा मुकुट काढावा नाही लागणार तुम्हाला. आता पुण्यात्म्यांनो, एक छोटासा मुलगा आणि शूद्र वर्णातला, विणकर जातीतला, आणि ज्या विणकरांना, शूद्रांना हे ब्राह्मण लोक शिवू पण द्यायचे नाहीत, स्वतःच्या अंगाला दूर 10 पावलं दूर ठेवायचे. आता याला ब्राह्मण म्हणतात. ते ब्राह्मण जे ब्रह्माला जाणतात, जे भगवानाला ओळखतात, ते ब्राह्मण आहेत. ते वेळ वाया घालवतात प्राणी. आता तर रामानंद ब्राह्मणांनी पाहिलं की हे तर कबीर, हे तर परमात्मा उभे आहेत, ज्यांनी माझ्या मनातली गोष्ट सांगितली. मी तर काही कल्पना करत होतो, मनात विचार करत होतो, तर यांनी मनातलीच गोष्ट सांगितली. आता तो पडदा दिला फेकून, आणि समोर हजारोंच्या संख्येने ब्राह्मण दर्शक बसले आहेत की आज कबीरची धुलाई होणार. आणि रामानंदजी म्हणतील की मी याला दीक्षा नाही दिली, हा खोटं बोलतोय. रामानंदजींनी पाहिलं बाहेर, हा तर पूर्ण ब्राह्मण वर्ग समाज उभा आहे आणि तिथे एक भगवान उभा आहे शूद्र रूपात. तर म्हणतात, परमात्मा म्हणतात, वेळ पडला तर सौदा करा आणि खड्ड्यात जाऊ दे ते पोकळ ज्ञान. त्याचवेळी त्या बालकाला आपल्या छातीशी कवटाळलं, त्या परमात्म्याला. रामानंदजींनी बोलो सतगुरुदेव की. आणि जेव्हा असं आपल्या जवळ परमात्म्याला छातीशी कवटाळलं, तर एवढं मुलायम शरीर होतं परमात्म्याचं, जसं पिंजलेला कापूस असतो. कारण त्यांचं शरीर शुक्रम अकायम असानावीर्यम आहे. परमात्म्याचं शरीर आपल्यासारखं 5 तत्वांनी बनलेलं नाहीये. जसं यजुर्वेद अध्याय नंबर 40च्या मंत्र 8 मध्ये लिहिलं आहे, कबीर मनीसी शुक्रम अकायम असनावीर्यम स्वयंभू. तो स्वतः प्रकट होणारा, होत असणारा परमात्मा आहे. स्वयंभू आहे तो, त्याचा कोणी करता नाही. तो स्वतःच तयार झालेला आहे, स्वतः. समजा स्वयंभूचा अर्थ एसनाविरम, हा हाडामांसाचा पुतळा नाही. तेव्हा रामानंदजी म्हणाले होते, मन की पूजा तुम लखी, ये मुकुट माल परवेश, गरीबदास गती कौन लखे, तेरा कौन वर्ण के भेख. होय होय. आता रामानंदजी म्हणतायत, भगवान, आपण तर परमात्मा आहात आणि तुम्हाला कसं ओळखू शकतो आमच्यासारखा जीवस्तराचा माणूस? आपण तर अशा वेशभूषेत 5 वर्षाच्या बालकाच्या वयात आणि कोणत्या वर्णात, म्हणजे विणकर जातीत उभे आहात. आपल्याला भगवान कसं मानायचं आम्ही? हा जीव कसा समजणार परमात्मा? माझा तर तुम्ही भ्रम निवारण केलात. मन की पूजा तुम लखी और मुकुट माल परवेश. गरीबदासजी यांनी अमृतवाणीत स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं हे सर्व चित्रण रामानंदजी म्हणू लागले, ये गरीबदास गती कौन लखे, तेरा कौन वर्ण के भेख. कोणत्या वेशभूषेत आणि कोणत्या जातीत आपण उभे आहात भगवान? आपल्याला कसं ओळखणार? मग परमात्मा म्हणाले, स्वामीजी, भक्ती करा. आपण जी साधना करत आहात हा मोक्ष मार्ग नाहीये. याने जन्म मरणाचा रोग नाही संपणार. प्रसंग चालू होता, जा सतगुरु की मैं बलिहारी, जो जामन मरण मिटाई. जा सतगुरु की मैं बलिहारी, जो जामन मरण मिटावे. जन्म मृत्यू संपवतात. रामानंदजी म्हणाले, बाळा, मी आजपर्यंत ज्या कोणाकडून ज्ञान घेतले, स्वर्गापेक्षा श्रेष्ठ कोणी भगवान, कोणतं स्थान नाही. आणि श्रीकृष्ण आणि विष्णूपेक्षा श्रेष्ठ भगवान आणि शंकरापेक्षा श्रेष्ठ भगवान मी नाही ऐकला. आता यांची पूजा सोडून मी इतरांची पूजा कशी करू? कसा विश्वास ठेवू बाळा मी तुझ्यावर? 104 वर्षांचा मी वृद्ध झालोय. आता तुम्ही जे सांगत आहात की परमात्मा वेगळा आहे, कारण परमेश्वर कबीरजींनी सांगितलेलं आहे, तेच गीताजींमध्ये पण लिहिलेलं आहे.
18व्या अध्यायाच्या 62व्या श्लोकात, 18व्या अध्यायाच्या 66व्या श्लोकात आपला गीता ज्ञानदाता म्हणतो की तू सर्व धर्मां परित्यज्यम माम एकम शरणम व्रज. तू सर्व भावाने त्या परमेश्वराला शरण जा, त्याच्याच कृपेने तू परम शांतीला प्राप्त होशील. आता त्यांना कंठस्थ पाठ होते, ब्राह्मण होते ते तर, सगळी लक्षात होती, गीता कंठस्थ पाठ होती, सगळे श्लोक लक्षात होते. तर रामानंदजी म्हणाले की हे भगवान, आम्ही तर ह्या व्रजचा अर्थ उलटाच लावून बसलो होतो. तर परमात्मा म्हणाले आता सरळ करा, कारण की गाडीला उलट केलं तर ती चालणार नाही, गाडीला सरळच उभी करावी लागते. आता परमात्मा म्हणाले की त्याच्या शरणी जाण्यासाठी जी साधना आहे ती 17व्या अध्यायाच्या 23व्या श्लोकात लिहिली आहे. हे तत् आणि सत हे माझ्याकडे आहेत हे मंत्र. कबीर साहेबजी म्हणाले होते रामानंदजींना, ओम तर सार्वजनिक आहेच. तेव्हा रामानंदजी म्हणाले की हे बघ बाळा, मी सगळं आयुष्य घालवलं याच्याच भक्तीत. आता मी ना घरचा राहिलो ना दारचा, 104 वर्षांचा म्हातारा झालो. आपण साधना सांगताय त्याचा पुरावा कुठे दिसत नाही. ठीक आहे, हे गीताजीतील मंत्र तर मला पाठ आहे, ओम तत्सत, परंतु हे सर्व पाहूनही विश्वास नाही बसत आहे माझा. तर परमात्मा म्हणू लागले की माझ्या बोलण्यावर जो विश्वास ठेवेल तर त्याला मी प्रमाण सुद्धा दाखवीन. रामानंदजी म्हणाले, पहा, मी 16व्या वर्षापासून करत आहे, 16 वय असल्यापासून, आणि आजपर्यंत मी ही साधना करीत आहे. मी संपूर्ण शरीर माझं बरोबर ठेवलंय, समाधीस्थही होतो. परमात्मा म्हणाले, आपण समाधीस्थ व्हा. तुम्ही कुठपर्यंत पोचता समाधीत? आता ते समाधीस्थ झाले, त्यांचा अभ्यास होता रोजचा योगयुक्त होण्याचा, एकदम समाधीस्थ झाले. समाधी काय आहे? स्वप्नासारखं असतं, स्वप्नासारखं. एक अशी स्थिती येते की आपण विसरून जातो आपण कुठे बसलोत आणि वरचे जे साजबाज दिसायला लागतात. तर परमात्मा त्यांच्या बरोबर जात आहेत. रामानंदजी पोचले. पुढे त्रिकुटीवर पोचतो हा आत्मा. ओम नामाचा साधक त्रिकुटीवर जातो. तसेच इतर साधना करणारे देखील जे धर्मी पुरुष असतात ते अगदी सरळ त्रिकुटीवरच पोचतात. तिथून मग 3 रस्ते फुटतात. तर परमात्मा म्हणाले की इथे पुढे कुठे जाल स्वामीजी? समाधी अवस्थेत बोलणं चालू आहे, जसं स्वप्नात असतं. आता रामानंदजी म्हणतात, पुढचं मला ठाऊक नाही, मी तर इथपर्यंतच पोचू शकतो. तेव्हा परमात्मा म्हणाले की हा जो डाव्या बाजूचा रस्ता आहे ना, हा जातो आधी धर्मराजाच्या दरबारात. हा पूर्ण असं समजा, हे सचिवालय पूर्ण. जेव्हा तुमचा मृत्यू होईल तेव्हाच जाऊ शकता, त्याच्या आधी नाही जाऊ शकत. तर तिथे तुमचं अकाउंट असेल. आपण ज्या देवाची पूजा केली असेल त्याच्याच लोकात तुम्हाला पाठवलं जाईल. तर असं सर्वांचं अकाउंट इथे असून मग अन्य स्थानांवर पाठवलं जातं. उजव्या बाजूला इथे 88,000 खेडी आहेत आणि इथे इतर प्रकारची माणसं पाठवली जातात. आणि समोर जो आहे तो ब्रह्मरंध्र आहे. समोरचा जो आहे हा तुझ्या कोणत्याच मंत्राने नाही उघडणार, हा ब्रह्मलोकात जातो. तुमच्याकडे जो मंत्र आहे तुम्ही जप करता, ओम नमः शिवाय किंवा ओम भगवते वासुदेवाय किंवा हरे राम हरे कृष्ण राधे श्याम, यांचा जप करून पहा तुम्ही. रामानंदजींनी सगळं करून पाहिलं, परंतु ते गेट नाही उघडलं. तर परमात्मा म्हणाले, मी उघडू माझ्या सतनामाने? परमात्मा म्हणाले, बघ मी स्मरण करतो सतनामाचं. ते तर मालक होते. स्मरण केलं, एकदम समोरचं गेट असं पटकन उघडलं. म्हणाले, चला माझ्याबरोबर. ते आता आत जाताच ऑटोमॅटिक गेट परत बंद झालं. वरती नेऊन ब्रह्मलोकात ब्रह्म दाखवला. हा आपल्या पुत्राचं रूप धारण करून कधी ब्रह्माचं रूप धारण करतो, कधी विष्णूचं, कधी शिवजीचं. त्याच्या पुढे घेऊन गेले त्या 21व्या ब्रह्मांडात. तिथे तप्तशिला दाखवली, जिथे तो भाजून 1,00,000 जीव खातो. मग परमात्मा परब्रह्मच्या लोकात म्हणजे 11वं द्वार पार करून परब्रह्मच्या लोकात प्रवेश करतात. परब्रह्मच्या पुढे मग त्याच्या लोकात, सतलोकात, परमक्षर ब्रह्मच्या लोकात, सतलोकात घेऊन गेले. भंवर गुहा पार करून, ब्रह्मद्वार पार करून. तर तिथे काय पाहिलं? तिथली जी स्थिती होती, भगवान जिथे राहतात तिथे तेजोमय शरीर आहे परमात्म्याचं. त्याला सत्पुरुष म्हणा, परमक्षर पुरुष म्हणा, त्याला कबीर भगवान म्हणा.
तर सत्पुरुषाच्या एका रोमात कोटी सूर्य आणि कोटी चंद्राने इतका प्रकाश आहे परमात्म्याचा, याहूनही तेजोमय. आणि खालून जे कबीर साहेब गेले होते 5 वर्षाच्या मुलाच्या वयात, तिथे चवरी उचलून स्वतःच्या दुसऱ्या रूपावर ढाळू लागले. तर रामानंदजींनी विचार केला की हे कबीरजी तर इथले कोणी देवता आहेत, गण आहेत, आणि हे आहेत खरे परमअक्षर ब्रह्म, ज्याच्याविषयी गीताजीमध्ये म्हटलं आहे. तर त्याच वेळी ते विचारच करत होते, ते तेजोमय शरीर त्या तख्तावर, तख्त म्हणजे सिंहासन, तख्त म्हणजे असं काही नाही लाकडी तख्तावर बसलेत, तख्त म्हणजे अनंत कोटी ब्रह्मांडाच्या नियंत्रकाच्या सिंहासनावर विराजमान आहेत. तिथून उभे राहिले आणि चौरी घेतली परमात्म्याकडून, 5 वर्षाच्या मुलाकडून, आणि 5 वर्षांचा मुलगा बसला त्या अनंत कोटी ब्रह्मांडांच्या सिंहासनावर कबीर रूपात. आणि ते तेजोमय शरीर परमात्मा कबीरजी 5 वर्षांच्या मुलावर एका सेवकाप्रमाणे अशी सेवा करू लागले चौरीने. रामानंदजी विचारच करत होते की ही काय गडबड आहे, एक छोटासा मुलगा कबीर विणकर, आणि त्याच्यावरती हे भगवान चौरी ढाळत आहेत. तेवढ्यात हे तेजोमय शरीर परमात्म्याचे जे होते कबीर 5 वर्षाच्या त्या मुलामध्ये समाविष्ट झाले. एकटे कबीरजी बसलेले होते, 5 वर्षाचं मूल. तेव्हा रामानंदजींना म्हणाले परमात्मा की स्वामीजी, आय एम गॉड, मी परमात्मा आहे, तू माझा बालक आहेस, त्या काळाच्या जाळ्यात आहेस, बघ वाकून त्या नरकात जिथे तू राहत आहेस. रामानंदजींनी खाली पाहिलं तर खाली तर असं दिसत होतं, अरे जसे किडे मकोडे चालतात नरकात, सगळे, अगदी सगळे, राष्ट्रपती, प्रधानमंत्री, सगळे त्या सतलोकाच्या तुलनेत असं घाण दिसतं ते. परमात्मा म्हणतात 100 योजने जाते या पृथ्वीवरील दर्प, 100 योजने, 1 योजन म्हणजे 12 किलोमीटर, म्हणतात 1200 किलोमीटर पर्यंत याची दुर्गंधी जाते या पृथ्वीवरची, जिथे तुम्ही सगळा थाट मांडलाय, आणि स्वर्ग सगळे एकत्र केले तरी सगळे इतके खराब आहे इथले. तेव्हा रामानंदजींना सांगितले की जा तुम्ही परत, इथे यावं लागेल. झालं, विश्वास बसला तुमचा? तर म्हणाले भगवान माझे डोळे उघडले. जेव्हा परत आले शरीरात, समोर परत बसलेत परमात्मा त्या 5 वर्षाच्या मुलाच्या रूपात, जिथे बोलणं चालू होतं त्यांचं. चरण पकडले त्या 104 वर्षाच्या वृद्ध ब्राह्मणाने, तो होता ब्राह्मण, आणि 5 वर्षाच्या विणकराचे पाय पकडले त्या बालकाचे. 2 ठोड है, एक तू बहा एक से 2, और गरीबदास हमकारने तुम आए हो मुग्धो. तुम साहेब तुम संत हो, तुम सतगुरु तुम हंस, और गरीबदास तेरे रूप में और न दूजा अंश. तर अशा प्रकारे तुमचा जन्म मृत्यू संपेल आणि परमात्मा प्राप्ती होईल. बोलो सतगुरुदेव. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. सतसाहेब, आपलं नाव? गणेश तुकाराम शेळके. आपण कुठून आलात? मी जालना जिल्हा, महाराष्ट्रमधून आलो. आपला व्यवसाय काय आहे? माझा व्यवसाय, माझं सध्या आता स्वतःचं एक ट्रान्सपोर्ट आहे, आणि मी डिझेल पेट्रोलचं बिझनेस, म्हणजे ट्रान्सपोर्टचा माझा व्यवसाय आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? मी संत रामपालजी महाराज यांची गुरुदीक्षा 20/8/2013 मध्ये घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती साधना करत होतात? मी महाराष्ट्र ही संत भूमीची, महाराष्ट्र आहे ह्या भाषेत मी देवी देवतेची पूजा करीत होतो, आणि आई वडील पण तेच करीत होते, म्हणून आम्ही देवी देवतेची यांचीच भक्ती करीत होतो. संत रामपालजी महाराजांचा मार्ग किंवा त्यांचा अनुग्रह घ्यायचं असं तुम्हाला का वाटलं? कारण मी पहिलं, माझी कथा अशी, मी पहिली किन्नर होतो. किन्नरीमध्ये मी 5 वर्षे किन्नरी केली. माझा पूर्ण परिवार, माझं घर दार सगळं व्यवस्थित होतं. मी किन्नरीचा ड्रायव्हर झालो, आणि ड्रायव्हर झाल्यानंतर मला थोडं व्यसना आधारी गेलो. मी इतकं व्यसना आधारी गेलो की थोडं म्हणजे किन्नरीमध्येच जो ड्रायव्हर माझ्यासोबत होता, त्या ड्रायव्हरला व्यसनचा फार
हे व्यसन जडलं. म्हणजे तो जसं जसं करीत गेलं तसं तसं मला त्याचं ते लक पडत गेली. आणि नंतर मी ड्रायव्हर झाल्यावर मला ते व्यसनचं लक लागलं गेलं आणि मी व्यसनच्या इतक्या आहारी गेलो की मला रोज दिवसा पण बी आणि रात्री पण बी मी दारू पित राहिलो. नंतर मी स्वतः माझी एक गाडी घेतली. गाडी घेतल्यानंतर माझ्याकडे 1-2 गाड्या झाल्या. 2 गाड्या झाल्यानंतर मी माझ्या दोन्ही गाड्यावर मी नंतर ड्रायव्हरी करणं बंद केलं आणि माझ्या दोन्ही गाड्यावर किन्नर आणि ड्रायव्हर मी दुसरे पण लावले आणि मी घरीच राहत होतो. घरी राहिल्यानंतर मी दिवसा पण दारू प्यायचो, रात्री पण दारू प्यायचो. रात्री कधी कधी तर रोज रात्री 10, 10:30, 11 वाजता मी इतकी दारू पिऊन यायचो की माझे मुलं बाळं शेवटी मी आलो की पळून जायचे आणि कुणाला तरी एक शेजाऱ्याच्या घरात जाऊन लपून बसायचो. कारण मी दारू पिल्यानंतर मला हे कळत नव्हतं मी काय करालो. माझी पत्नीला तिला आईवडील नव्हते आणि मला कोणाचाच असा धाक राहिला नव्हता की मला कोणीतरी असं टॉर्चर करीन. आईवडील बी होते पण आईवडील म्हातारे होते. म्हणजे आईवडील रोज सांगते भाऊ तू असं दारू पिऊ नको, हे करू नको, तुझी मुलं पहा, तू घरी आला की मुलं पळून जाते. पण मी हो म्हणत जाई आणि परत जे करायचं तेच करायचं आहे. कारण मला एका दिवसाची त्यावेळेस 3-4 हजार रुपये माझं ट्रान्सफरचं एका दिवसाच मला इन्कम होतं. त्यामुळं मला ते म्हणजे मी दिवसा हो म्हणायचं पण रात्री परत दारू प्यायचे. असं करीत करीत भरपूर दिवस कमीत कमी 3-4 वर्ष गेले. नंतर मग एक दिवस आईनं मला हात उगारला. मी तसंच आईचा हात धरला आणि आई खाली पडली. आईचा हात फ्रॅक्चर झाला. फ्रॅक्चर झाल्यानंतर बरेचसे आजूबाजूचे लोक मला सांगू लागले तू जो माणूस आईवडिलाला असं करतो तसं करतो. मग थोडं मला ते थोडं बेकार वाटलं. नंतर मी परत 2-3 दिवस नाही पिलो. 2-3 दिवस नाही पिल्यानंतर परत मी दारू जशी तशीच करायला लागलो. असं करता 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 माझी एक गाडी विकली. एक गाडी विकल्यानंतर एकच गाडी राहू लागली. म्हणजे मला सर्वच नाद लागला. पत्ते खेळणं, दारू पिणं, ओर दारू पिणं, रात्री बेरात्री घरी येणं, मटण वगैरे असे जे नॉनव्हेज हे ते सर्व मला लक लागली. मग असं करता करता माझ्या दोन्ही बी गाड्या विकल्या गेल्या आणि मी परत फार बिकट परिस्थितीवर आलो. नंतर आता बायको इतकी परेशान झाली की तिला काय करावं काय नाही काही सुधरत नव्हतं. माझं असं झालं की मी 2 गाड्या विकल्यानंतर माझं घर पण मी विकून टाकलं. दारूच्या नशेमध्ये एका माणसाला मी लिहून दिलं आणि ते बी मी मुंबईचा माणूस होता त्या मुंबईच्या माणसाला माझं घर लिहून दिलं आणि माझं घर विकल्यानंतर मी नशेतच घर विकलं. नंतर मी तर घरी काय बायको वगैरेला कोणालाच सांगितलं नव्हतं की मी घर विकलं म्हणून. नशेत त्याला सगळं लिहून दिलं. दुसऱ्या दिवशी म्हणजे दिवसा जाऊन रजिस्ट्रीवर सह्या केल्या आणि तो पूर्ण पैसा मी म्हणजे आज 4 लाखाचं घर मी 1 लाखातच विकून टाकलं आणि ते 1 लाख रुपये पूर्णपणे संपेपर्यंत मी घरी काही सांगितलं नाही. नंतर तो माणूस आला म्हणजे माझं घर खाली करून द्या. त्यावेळेस बायकोला त्यांना कळलं की बाबा हा माणसाने दारूच्या नशेमध्ये घर पण विकलं. अक्षरशः बायको पोरं इतके रडू लागले. तेव्हा मुलं छोटे छोटे होते 8-8, 9-9 वर्षाचे. पण मी इतकं बेकार त्या माणसाने आम्हाला घराच्या बाहेर काढून दिलं. त्याच वेळेस बायकोनी एक तिच्या मैत्रिणीचा एक टेम्पो होता त्या टेम्पोत आमचा पसारा भरला आणि जालन्याला आला. जालन्याला आल्यानंतर इथं आल्यानंतर आम्हाला आमच्या मेवण्यानी एका ठिकाणी रूम करून दिली. त्या रूममध्ये मग आम्ही राहत गेलो. पण परिस्थिती अशी बिकट झाली की मला दारूचं व्यसन लागल्यामुळं मी पहिले तर इंग्लिश दारू पित होतो पण नंतर मी देशी दारू प्यायला लागलो जालन्याला आल्यावर. तरी पण माझा दारूचा हे गेलंच नाही. मग मुलं शाळेत शिकायला होते. शिकत असताना मुलं सांगायचे की बाबा पप्पा तुम्ही दारू पिऊ नका, असं नका, इतके दिवस झालं ते जाऊ द्या. पण आपली पहिली कंडिशन काय होती, आज आपली काय परिस्थिती झाली. मुलं मला सांगायला लागल्यावर मला जोपर्यंत मी व्यसन करीत नव्हतो तोपर्यंत माझ्या डोळ्यातून अश्रू येत नाही की आज माझी परिस्थिती काय. माझे मुलं मला जर सुधरून सांगता असतात तर माझा या जगात राहून काहीच फायदा नाही. पण नंतर मी थोडी दारू घेतली की परत मला जसं तसं व्हायचं. असं करता करता मग माझा भासा हा संत रामपाल महाराजींच्या शरणमध्ये गेला होता आणि त्याचा आमचा संपर्क नव्हता. पण माझा मोठा मुलगा त्याच्या संपर्कामध्ये आला. त्यांनी माझ्या मुलाला आमच्या भाषेने ज्ञानगंगा हे पुस्तक दिलं. त्यांनी ज्ञानगंगा वाचून तो सतलोक आश्रम बरवाला इथे जाऊन आला. जाऊन आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की पप्पा तिथं असं आश्रम आहे, तिथं दारू सुट्टी, मोक्षाचा मार्ग आहे, सगळं काही इतकं व्यवस्थित आहे, तुम्ही कसं करून पण एकदा चला. मी म्हणलं बाबा असे ठीक आहे म्हणलं. त्याचं मन समजूत करायला मी ठीक आहे म्हणलो. पण नंतर मी ड्रायव्हरी करायला लागलो. मग मी दुसऱ्याच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून जाऊ लागलो.
मग असं करता करता माझी मोठी मुलगी, ती पण माझ्या मोठ्या मुलांनी मोठ्या मुलीला सांगितलं की तू चल एकदा बघ. मग ती माझी मोठी मुलगी जाऊन आली. जाऊन आल्यानंतर मोठी मुलगीनं सांगितलं पप्पा खरंच तिथं एकदम चांगलं आहे. तरी मी तिला सहज म्हणलं बरं ठीक आहे बेटा आपण जाऊ. माझी परिस्थिती एकदम बिकट झाली होती. तसं मी पहिल्या जसं पित होतो तसं पित नव्हतं, पण मला ती आदत लागल्यामुळं ज्या ठिकाणी मी 2 क्वार्टर पित होतो त्या ठिकाणी मी अर्धी क्वार्टर पित होतो. म्हणजे मला कळत होतं की आपण आता लेकराला बोलायला लागलो, मुलाला बोलायला लागलो, तर बायकोला बोलायला लागलो, असं सर्व मला कळत होतं. मग माझ्या मुलीने अक्षरशः ज्यावेळेस माझी चांगली परिस्थिती त्यावेळेस मी तिला कानामध्ये एक असं रिंगसारखं करून दिलं होतं. माझ्या मुलीला मी म्हणलं बाई आता माझ्याकडे पैसे नाही काय नाही, आता हिसारला जायचं म्हणजे हिसार कुठे आहे, कारण मी फिरलो पण मुंबईच्या आतमध्येच फिरलो. हिसार हे दुसरं राष्ट्रामध्ये आहे म्हणजे परराष्ट्रामध्ये आहे, तर तिथं जायला माझ्याकडे पैसे नव्हते. मग माझ्या मुलीने ते कानातलं ते रिंग मोडलं आणि त्याचे 5-6 हजार रुपये आले. ते 5-6 हजार घेऊन आल्यानंतर अक्षरशः मला म्हणे पप्पा मी पैसे आणले. मी बेटा तू कुठून आणले? म्हणे माझ्या कानातले रिंग मी मोडले म्हणे. अक्षरशः माझ्या डोळ्यातून त्या टायमाला अक्षरशः पाणी आलं. मी म्हणलं नाही नाही इतकं जर मुलगी करती म्हणल्यावर आता आपल्याला जायलाच पाहिजे. मग आम्ही पूर्ण फॅमिलीने तिकीट काढले. आम्ही मग तिथं गेलो. तिथं जाईपर्यंत मी सिगरेट दारू पितच होतो. मी रस्त्याने मनमाडला गेल्यानंतर एक चुकांना मारून यांना दारू पिऊनच चालतो, कारण मला लकच अशी लागली होती की मी त्याच्या बिगर राहू शकत नव्हतो. आणि सिगरेटचं पाकिट तर माझ्या खिशात राहत. दिवसातून मी 4-4, 5-5 सिगरेटचे पाकिट पित होतो. तिथं बरवाला गेल्यावर आश्रमच्या बाहेर तिथे पण मला बाथरूमला जाऊन यायचं, लघवीला जाऊन यायचं म्हणून बाहेर गेलो आणि 2 सिगरेट पिऊन आलो. मग तिथं आल्यानंतर माझे जे सिगरेट होते, मला दुसरे जे माझ्यासोबतचे ते त्यांना भगतजी म्हणतात, ते भगतजी म्हणजे बा तुमच्याजवळ काही व्यसन असन बिडी सिगरेट आता काढून ठेवा, आतमध्ये न्यायला जमत नाही. मग मी ते बिडी सिगरेटचे पाकिट होते ते तिथे डब्यात बाहेर टाकले आणि आतमध्ये त्या आश्रममध्ये प्रवेश केला. तर मला तिथे जायला कमीत कमी 7-7:30 वाजले होते. मग तिथं गेल्यावर मी आश्रममध्ये गेल्यानंतर आमच्यासोबत जे भगतजी आले ते म्हणले चला आपण पहिल्यांदा आंघोळ करू. 2 दिवस झाले आपला प्रवासमध्ये आलो. मग मी आंघोळ करायला गेलो. आंघोळ करायला गेलो तर तिथं कमीत कमी एका साईडला 200 बाथरूम होते आणि दुसऱ्या साईडला 200 बाथरूम होते. मग मी बाथरूममध्ये गेलो. बाथरूममध्ये अशी सुविधा होती, मी म्हणलं बाबा इतकी सुविधा तर मी कुठंच नाही. मी तिरुपतीला गेलतो आणि भरपूर ठिकाणी गेलतो इकडं महाराष्ट्रामध्ये. म्हणजे अगोदर जेव्हा लहानपण होता 12-13 वर्षात आता मी भरपूर ठिकाणी इथं दर्शनाला गेलतो, पण अशी सुविधा कुठंच नाही पाहिली. मग मी आंघोळ केली. नंतर ते म्हणले चला आता आपण भंडारा करू. मी म्हणलं भंडारा काय आहे? मग ते जसं आपण जेवण करतो त्याला भंडारा म्हणतात. मग मी ते भंडारा करायला गेलो. भंडारा केला. भंडारा करताना गावरान तुपाच्या पोळ्या होत्या आणि बासमती राईस होते आणि 2 भाज्या होत्या. मी ते जेवण केलं इतकं तृप्त झालो. मला वाटलं हे असं कोणतंच बाबा येतोय आणि मला वाटलं त्याच्यानंतर पैसे वगैरे काही द्यावं लागेल. नंतर ते भगतजी म्हणले नाही इथं 1 रुपया बी द्यायचा नाही, हे सगळं फ्रीमध्ये. म्हणजे आम्ही 1 दिवस अगोदर गेलतो. मग त्याची काही सत्संग वगैरे नव्हता. नंतर मग आम्ही झोपायला गेल्यानंतर आम्हाला गादी दिली, वरून रजई दिली आणि उशी दिली. मी म्हणलं बापरे हे असं कसं बाबा इथं गादी रजई म्हणे यालाच म्हणते सतलोक काय? मी मला तर आम्हाला तर काही फिरलं पण सतलोक आम्हाला त्यालाच म्हणते सतलोक म्हणजे इथली तुम्ही सुविधा पहा. मग मी सकाळी उठलो, परत स्नान वगैरे केलं. नंतर मग नामदीक्षा घ्यायला गेलो. ते म्हणले तुम्ही, मग मला ते कसं रात्री बघितलं, मला इतकं आवडलं की मग म्हणलं आता नामदीक्षात आपल्याला घ्यावाच लागेल, कारण इतकं जर सुविधा म्हणल्यावर काहीतरी इथं चांगलंच असणार. आणि मी मग नामदीक्षा घेतली आणि सत्संग त्यांचा ऐकला. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा आपण घेतली, जी की बरवालाला जाऊन घेतली, तर जेव्हा तुम्ही संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली, त्या नामदीक्षा घेतल्यानंतर आपल्याला आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? सर जी लाभ तर असे प्राप्त झाले की मी तिथून आल्यानंतर मी किरायाच्या घरात राहत होतो आणि मी संत रामपालजी महाराज यांची जशी भक्ती करायला लागलो तसं मला माझ्याकडं जे माझं सर्व काही गेलं होतं. परत मी ड्रायव्हरी केली. ड्रायव्हरी करून संत रामपालजी महाराजांच्या कृपेने माझ्याकडं पैसे बॅलन्स पडायला लागलेत. मग बॅलन्स पैसे पडता पडता परत मी एक टँकर घेतलं आणि टँकर घेतल्यानंतर परत मी भक्ती करून टँकर चालू लागलो. चलता मग मला 1 टँकर झालं. 1 टँकर झाल्यानंतर 2 टँकर झालेत.
2 टँकर झाले. मग नंतर मी 4 महिन्यात संत रामपालजी महाराजांच्या कृपेने माझा प्लॉट झाला. प्लॉट झाल्यानंतर मी तिथं 2 मजली घर बांधले. घर बांधल्यानंतर परत त्या संत रामपालजी महाराज यांच्या कृपेने आणखीन 2-3 वर्षात माझे 2 फ्लॅट झालेत. आणि हायवे अंबड ते जालना रोडवर एक कॉम्प्लेक्स आहे. म्हणजे आज संत रामपालजी महाराज यांच्या कृपेने मला कमीत कमी 1 लाख रुपये रेंट येतं. इतकी संत रामपालजी महाराजांनी माझ्यावर कृपा केली. मी म्हणजे तिथे तर 4-5 दिवस आम्ही सत्संग ऐकला. त्यावेळेस तर आम्ही काही नशा वगैरे केला नाही. नंतर तिथून निघाल्यानंतर सत्संग संपल्यानंतर आम्ही जेव्हा गावी परत निघालो त्यावेळेस दिल्ली स्टेशनला जेव्हा आम्ही आलो तेव्हा एक पॅसेंजर सिगरेट पेत होता. आणि ते सिगरेट प्यायला लागलं. मला त्याचं धुपण पण सहन होईना. इतकं संत रामपालजी महाराजांनी ते आम्हाला नामदीक्षामध्ये जे मंत्र दिले त्या मंत्रामध्ये एवढी ताकद होती की मला तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे की मला त्या दारूचं तर काय, पण दारू पिणारा माणूस जर जळून गेला तरी मला त्याची इतकी घीण बसती आणि इतकं हे म्हणजे वाटतं की हा माणूस काय विचित्र माणूस आहे. त्या दिवसापासून आणि आजपासून मी सिगरेट नाही, दारू नाही, बिलकुल कोणतीही नशा केलेली नाही. सर, संत रामपालजी महाराजांच्या भक्तीमुळे आपल्याला जे व्यसन जडलेले होते ते पूर्णपणे बरे झाले आणि आपल्या घराला एक स्वरूप मिळालं आणि आपल्याला जे आर्थिक लाभ झाले. तर ह्या अनुषंगाने आपण इतर भक्त समाजाला काय संदेश देऊ इच्छिता? इतर भक्त समाजाला मी संदेश तर नाही पण प्रार्थना करू इच्छितो की बाबा हो, मी जे व्यसन आधारी इतका आणि शेवटी आत्महत्या करा या टोकाला जाऊन पोहोचलो होतो तरी त्यानंतर मी संत रामपालजी महाराजांच्या शरणमध्ये गेल्यानो परत जिथल्या तिथं त्यांच्या दया आशीर्वादाने आलो. तर माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की तुम्ही बी जे संत रामपालजी महाराज जे टी व्हीवर सत्संग सांगतात ते सत्संग तुम्ही बघा. नाही तर ज्ञानगंगा पुस्तक आज घरोघरी गेलेली आहे आणि जरी तुम्हाला नसन भेटली तरी तुम्ही जे टी व्हीवर चॅनल चालते ना त्या चॅनलवर एक पट्टी येते, त्या पट्टीवर नंबर येते, त्याच्यावर तुम्ही मेसेज करा किंवा त्यांच्यावर फोन लावा. तुम्हाला तुमच्या घरापर्यंत संत रामपाल महाराज तुम्हाला पुस्तक भक्ताच्या आधारे तुम्हाला घरपोच आणून देतील आणि ते पुस्तक तुम्ही वाचा. असं नाही की ते मनाने काही ज्ञान सांगतात, असं नाही. 4 वेद 18 पुराण सगळ्या सार तुम्हाला गीताच्या आधारे ते पूर्ण भक्ती सांगतात आणि तिथे ते त्यांच्या तिथं सगळं मोक्ष. बाकी तुम्ही कुठे जरी गेले तरी तुमचा मोक्ष होणार नाही. संत रामपाल महाराज यांच्या कृपेने तुम्हाला मोक्ष होऊ शकतो. त्यांची भक्ती तुम्ही बघा आणि माझी कळकळीची विनंती की तुम्ही जे संत रामपालजी महाराजांचे सत्संग ऐकून तुम्ही नामोपदेश घेऊन आपल्या जीवनाचे कल्याण करा. सर, जर कोणा व्यक्तीला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा किंवा गुरुमंत्र घ्यावायचा असेल तर ती व्यक्ती गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? आज त्यांचे टी व्हीवर सत्संग चालतात. त्या चॅनलवर खाली एक पट्टी येते, त्या पट्टीवर फोन नंबर असतात. तुम्ही त्या फोन नंबरला कॉल करा. कॉल केल्यानंतर जवळचं जे बी तुम्हाला नामदान, तुम्ही ज्या बी डिस्ट्रिक्टमध्ये राहत असाल त्या डिस्ट्रिक्टच्या संत रामपाल महाराजांचे हर डिस्ट्रिक्टमध्ये नामदान केंद्र खुललेले आहे. त्या जे बी नामदान स्थळ तुम्हाला जवळ भेटेल तिथे तुम्हाला ते निःशुल्क 1 रुपयाही न घेता तुम्हाला फ्रीमध्ये नामदीक्षा मिळेल. आणि त्यासोबत एक पुस्तक जे त्यांचं आरतीचं पुस्तक आहे आणि एक संत रामपालजी महाराजांचा फोटो पण तुम्हाला फ्रीमध्ये भेटेल. धन्यवाद सत साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951
30303951, 7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950